बापू अर्जुन अर्जुन काय झालंय? बापू मामी काय नाही झालं बापूंना. अर्जुन काहीतरी सांगू नको मला, खरं सांग काय झालंय ते. अहो खरंच नाही काय झालं. बापू उठा ना. दाजी अहो बघा की तुम्हाला काय कळतंय का? दिप्या अरे काय नाही होणार बापूंना. बापू बापू उठा बरं लगेच. अरे अर्जुन त्यांची नाडी बघा की, तुम्हाला कोणाला येते का बघायला नाडी? बघा ना काय झालंय ते. दाजी अहो बघा की आता काय चालचलविना झाल्या. अरे ही मशीन बिघडली असणार रे, बाकी काय नाही दिप्या. मामी मामी डोळ्यातून पाणी काढायचं नाही, अजिबात डोळ्यातून पाणी काढायचं नाही. लगेच बरे होणार आहेत बापू. आता बापू ओ बापू उठा ना. दीदी दीदी कधी येणार आहे? दीदी आप्पी आप्पी मामी मामी आप्पी आली ना की लगेच बरं वाटतं रे बापूंना. बापू बापू ऐकताय नव्ह तुम्ही? अहो दीदीची परीक्षा संपल्या. उठा की बापू उठा की. बापू बापा उठा की, आप्पी पण येईल आता. दाजी अहो ती मशीन पण बंद पडला आता. अरे ती मशीन बंद पडलेली असणार आहे दिप्या. मशीनचं काय आहे? मशीनला काय नाही झालं दाजी, तुम्हाला पण माहित आहे काय नाही झालं मशीनला. काय दिप्या. बापू बापू उठा की. दाजी ऍम्ब्युलन्स कधी येणार आहे? अरे हा दिप्या अरे मी डॉक्टरांना बोलवलंय. आता डॉक्टर येतीलच. डॉक्टर येतील आणि आप्पी पण येणार आहे ना. मग बापू लगेच बरे होणार आहेत. मामी डॉक्टर आले की लगेच बरे होतील बापू. बापू आप्पी ती तुमची आप्पी भेटायला. नाही अक्का, यो चमत्कारच झालाय. देवापुढे साखर ठेवून येते. चल लगेच. आपल्या जवळच्या माणसाचं प्रेम हे कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नसतं. या पोरीमध्ये जी अफाट इच्छाशक्ती आहे ना, ती आज पुन्हा एकदा सिद्ध झाली. आपली बाळा, अगं हीच खरी ताकद आहे तुझी, आणि हीच ताकद तुला खूप मोठं करणार आहे. बापा बापूंना काहीच होऊ शकत नाही. हा माझा त्यांच्यावर असलेला विश्वास जिंकला यार. नशीब करायचं दवाखान्यात. नाही, सध्या प्रवास करणं धोकादायक आहे. हे पुढचे 2 दिवस खूपच क्रिटिकल आहेत. डॉक्टर आता काय बी टेन्शन नाही बघा. आमच्या आप्पी तिथे आहे की. बापू आता लवकर बरं व्हायचा. तुमच्या लेकीला कलेक्टर म्हणून मिरवण्याची वेळ आली आता. तुम्ही फक्त तिकीट द्या, मग बघा त्याच्या पाठीमाग कसा सपोर्ट उभा करतो ते. पण मुद्दा तुमच्या इमेजचा आहे, आणि तिकीट न द्यायचं कारण तुम्ही, आणि तुम्ही कंत्राटदार म्हणून केलेला भ्रष्टाचार आहे. पण आता तुम्ही म्हणाल हे तर सगळेच करतात, पण राजकारण हा इमेजचा खेळ आहे. एकदा का तुमच्या गोष्टी बाहेर आल्या ना, मग तुम्ही कितीही पैसे होता, लोक तुम्हाला निवडून देत नाहीत.
आणि आम्हाला काहीही करून ही सीट घालवायची नाहीये. पण मॅडम इमेज बदलता येऊ शकते की नाही, म्हणजे काहीतरी उपाय असेलच ना. एकच उपाय, काय मॅडम? अपर्णा. अपर्णाजी जर आमच्या पक्षाचा प्रचार करायला तयार असतील आणि या सीटचा चेहरा व्हायला तयार असतील तरच आम्ही सुजय रावणात तिकीट द्यायला तयार आहोत. हात त्याच्या भारी, एवढंच होय. ते तर काही न सांगता सुद्धा होईल. अहो मग झालंच की तिकिटाचं तुम्ही. पण त्यांनी स्वतः आम्हाला सांगायला हवे, तरच आम्ही ह्या लोकांच्या मनातल्या नेत्याला तिकीट देऊ. म्हणजे हे खरोखरचे नेते होते, कायम लोकांच्या मनातले नेते म्हणूनच राहिले. दोन दिवस, फक्त 2 दिवस आहेत तुमच्याकडे. या 2 दिवसात अपर्णाजींनी स्वतः मला फोन करायला हवा, नाहीतर इतर पर्याय आहेतच आमच्याकडे. नाही मॅडम, या आता. केलं ना आपे, आता झालं ना. मी जरा चिंचुकेला फोन करतो, 2 दिवस झालं चौकीत नाही मी. अर्जुन, मी काय विचारते तुला सांग की मला. केलं ना जे काय करायचं ते. मला सांग की. तुझा विश्वास नाही का माझ्यावर? अरे चिडतोयस कशाला? मग तू काय लावून धरलंयस? काय केलं, कसं केलं? अर्जुन, मी आजवर कधी तुला विचारलंय का? आज मला मनापासून वाटलं म्हणून विचारलं ना. जी काय करायला पाहिजे होतं केलंय मी. बापूंच्या जीवापेक्षा मोठं नाही काय माझ्यासाठी. म्हणजे नेमकं काय केलंयस तू? परत तेच. आता 2च मिनिटं झाले ना तू म्हणून की तुझा स्वतःपेक्षा जास्त माझ्यावर विश्वास आहे म्हणून. मग आहेच की. मग काय करायचं तुला? मी केलं ना काय करायचं ते. अरे पण आता सतत माझ्या ते मनात राहील. सांग ना मला काय केलंयस? कदमांकडून आईचे दागिने घेतले, ते घाण ठेवले आणि हे सगळं केलं. काय अर्जुन, तू काय खोळायस का? मला वाटलंच तू असं ओरडणार माझ्यावर म्हणून. आपली आई गेली, तिच्या वेळी दवाखान्यात न्यायला पैसे नव्हते, दिलेला न्यायला पैसे नव्हते. आता काय करायचं तिचे दागिने ठेवून? मी करणार पैसे उभे. आईचे दागिने घाण ठेवायला लागले तरी लागू दे. माझ्या लोकांसाठी मी पैसे उभे करणार. हो हो हो, शांत. केवढं चिडतोयस तू? अर्जुन, अजून किती प्रेम करू दे तुझ्यावर? कसला स्वच्छ माणूस आहेस तू. आप्पे, मला माहितीये मी खोटा आहे, पण त्या खोट्यामुळे बापूंचा जीव वाचणार असेल ना तर जाऊ दे सगळं. झालंस का शांत? मग आता नको विचार करू. आता तू नको विचार करू. ते दागिने आण तुम्ही सोडून. हा सुजय, अर्जा घरला आहे. अर्जुन, वाटलंच तर भेटून परत जा. हा ठीक आहे. ये अर्जा. तुझ्या खुर्ची घे. काय एवढं अर्जंट? अरे अर्जंट आहे म्हणून बोलवलं, नाही तर आम्ही कशाला डिस्टर्ब करतोय बाबा. बसा. ठीक आहे. हे पेपर्स आहेत. विना ज्या जमिनीत राबतो ना त्या जमिनीचे. आणखी एका दुसऱ्या जमिनीचे पेपर आहेत, ते तुझ्यासाठी. आणि हे सगळं यातलं जी पाहिजे ती घे. मी सह्या केल्या की ते तुझं होणार. याच्या बदल्यात काय पाहिजे तुम्हाला? अरे हुशार आहेस रे. तुमची दानत माहिती की मला. एवढं सगळं देत आहे, त्याच्या बदल्यात काहीतरी पाहिजेच असेल भारी. विषय असा आहे की मॅडम सुजयला तिकीट देतो म्हणाल्यात, पण एका अटीवर. कुठल्या? की अप्पेने आमचा प्रचार केला पाहिजे. बघ, तुला पाहिजे ते सगळं देतोय. फक्त अप्पेला प्रचारासाठी तयार कर. म्हणून तुम्ही मगाशी घरी आलात होय तिच्या? हा?
तोंडातनी पार मत टपकत होतं. पण आता तिथं हा विषय काढणं योग्य नव्हतं ना. बाप्पू शुद्धीवर येऊन फक्त 1 दिवस झाले. 1 दिवस. जोपर्यंत बाप्पू पूर्णपणे बरे होत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला दुसरं काय करूशी वाटणार नाही. मंडपातनं पळून गेली तेव्हा तिला परत आणणारा तूच होतास. मग हे तर तू करूच शकतोस. 2 दिवसांचा वेळ आहे आपल्याकडं. 2 दिवसात मॅडमला कळवायचंय. पण आप्पीनं स्वतः फोन करून मॅडमना सांगितलं पाहिजे की ती तयार आहे म्हणून. नाही, मी गॅरंटी देऊ शकत नाही आता काहीची. अजून जे काय पाहिजे ते सांग, ते बी देतो तुला. मला आजची रात्र द्या विचार करायला. अरे यार विचार कसला करतोय? ये वेळ घे आणि सांग आम्हाला. आणि आता अगं मम्मी, दरवर्षी ते करायचे ना, मग यंदा आपण करू की काय रे? अंगाची क्या पूछ अपने बारे में. मम्मी मी करतो की गुढीची काठी. आप्पे अगं पण मम्मी, अगं एवढा मोठा सण आहे आज, साजरा केला पाहिजे का नाही? ह्यांना अजून बरं. अगं आता बापूच म्हणले की सण साजरे करा म्हणून, मग आणि आता आपण नाही केलं तर त्यांना वाईट वाटेल ना. मम्मी अगं बापू बरे होत आहेत, तू नको काळजी करू. चला आपण आवरूया. दिदे मला लय दिवसात ना असं वाटतंय बघ. काय? मावतायस तू मावता. दिप्या बाद झाला आता, चला आवरूया पटपट. मी काय करू? छकुले तू आत ये मला मदतीला. चल स्वयंपाक केला पाहिजे गोडाचा. चला मी पण आवरायला घेते. दिदे हा? बघ की बापूंना कसलं भारी वाटतंय. मान कशी दिदी बघ की. काय बापू? बापू आता मस्त सण साजरा करूया बघा. चला आवरूया. मम्मी अगं निवेद करायला लागल ना ग. हा ग, आमटीला उकडी आले की झालं, तेवढंच राहिलंय. बरं बरं, ए चला लवकर गुढी उभारूया. आप्पे अगं सगळं काढून ठेवलंय मी, फक्त गुढी उभारायची. हा बापू तुम्ही असं पडू नाही तर मला कळलं बघा. काय रे? अहो नाही का, तुम्ही गुढी पाडवायला काय काय करायचा? गुढीची काठी धुवायचा, गुढी उभा करायचा, तिची पूजा करायचा, नंतर कडुलिंबाचा पाला आणि गुळ खायचा. खरंच हो बापू, सगळं तुम्हीच करायचं बघा. आता माझी पोरं मोठी झाली. म्हणून म्हणतोय बापू तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो तुम्हाला बरं वाटतंय आता, दिसतंय की आम्हाला. अहो कसलं दिसतंय माहिती का तुम्ही? जर गॉगल घातला ना एकदम रजनीकांत यांना राज केला. हे दिप्या उगा चेष्टा करू नको, जाऊन दीदीला मदत कर जा. उठ. आता चेष्टा काय मम्मी? आता मला सांग, बापूंनी जर गॉगल घातला आणि राणीत बसून अशी गरकन राणी फिरवली आणि तुझ्याकडे एंट्री मारली तर फ्लिप होशील तू. काय? अगं फ्लिप फ्लिप डायरेक्ट बापूंच्या प्रेमात. तुझ्या जिभेला काही हाडबीड आहे का नाही रे? अगं आता मी काय खोटं बोलते का दिदे? बरोबर आहे की नाही? हे बाबा मी काही सांगणार नाही हा, तू का तुला मारल. दिप्या चल उठ तू, रस्सी घे गुढीला बांधायला. पीए मॅडम उठा की, गुढी उभारायची का नाही? मम्मी तू घे निविद्याचं. हे पोरांनो प्रसाद वाटून घे बघू. चला. हो चकुले घे वाट. मामी आप्पीला घेऊन जातो जरा. होय, तिथली बी गुढी उभारायची असेल ना. हो का अरे लय कडू लागतंय. दिप्या, खायचं असतं आजच्या दिवशी. का ग? अरे आज नवीन वर्षाची सुरुवात आहे ना, मग आणि कडुलिंब आणि गुळ दोन्ही आपल्या शरीरासाठी लय भारी असतं माहितीये का. वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे खाल्लं का नाही, मग वर्षभरात येणारे कडू तिखट गोड सगळे अनुभव पचवावे लागतात, म्हणून हे खायचं. आप्पे जोपर्यंत आपण सगळेजण एकत्र आहे ना, तोवर सगळं पचवू. गोड तिखट आंबट कडू सगळं. मला बी तसंच वाटतंय. झालं तर मग. अरे नाही अर्जुन, हे बापूंना नाही पटणार, त्यांच्या तत्वाच्या बाहेरची गोष्ट आहे ही. आप्पे घे चावी आणि कागद. अगं घरच्या लोकांसंग व्यवहार नाही होत ना, आणि
राणी दारात आलेली बघून बापूंना किती बरं वाटेल वाटेल का नाही? घे. आणि वाटलं तर मी येतो ना बापून सगळं बोलायला. हा अरे वा, झालं तर मग. हा चला आता गुढी उभारूया. अर्जुन, अपर्णा, आज तुमच्या दोघांचा हा पहिला पाडवा आहे, त्यामुळे ही गुढी तुम्ही दोघांनी उभारायची आणि दोघांनीच पूजा करायची. हो सरकार. अपर्णा, ही फक्त गुढीपाडव्याची नवीन वर्षाची सुरुवात नाहीये, तर कदम आणि माने कुटुंबियांच्या संबंधांची नवीन सुरुवात आहे. असं समज आणि घे, आणि दोघे मिळून ही गुढी उभारा. बघितलं का रुक्मिणी, आता एकदा तोरा फक्त बघत राहायचा. आता तर ही जमिनीवर चालायचीच नाही बघ. अगं म्हणे गप्प बैस असू दे. अगं माझा सुजा आता आमदार होणार आहे. काय भव्य आमदार, तुम्ही सरकार झाल्यावर गोष्टी बदलणार म्हणला होता, त्या अशा? म्हणते आता फक्त आपल्याला तिकीट पाहिजे म्हणून डायरेक्ट माफी, कर्ज माफ. तिला फक्त अर्ध्याच सांगू शकतो. सरकार, मी घरी जाऊन येऊ का? बर, या. चल मी इथे चावी कागद घेऊन येतो. आता तुम्ही घरचेच आहे ना, तुम्ही मुद्दल फेडलं बाकी झालं. सरकार बी तेच म्हणले बघा. पण तिथे अगं त्यांना असं वाटलं कसं काय? दिप्या, अरे ती बी आपलीच माणसं आहेत की. देवा भैरवनाथा असाच पाठीशी राहा बघ. सुष्मी, आपण राणीला पहिल्यांदा आणलं ती बी पाडव्यालाच, आणि आता पाडव्यालाच परत बी आली बघ. बापू, तुम्ही आता कसलीच काळजी करू नका बघा. कसलीच नाही हं? बाप्पू अजिबात काळजी करायची नाही. अहो तुमची लेक आहे, जावई आहे, पोरगा आहे, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. काळजी करायची नाही. सकाळी बघत बसले होते रिकाम्या अंगणाकडं, पण आता आता आले की राणी दारात. आता बापूजी एकदम फास्ट रिकवर होत्या बघ. ठणठणीत बरे होते बापू आता. होय, बरा होणार मी आता. नाही, बरं व्हायचंय आपल्याला, पण आता आराम करायचंय बरं का. चला आत. अगं आराम कुठं, आता राणीची पूजा करायची, गुढी उभारायची, तिथं नारळ फोडायचा, लय काम आहेत. चल दिप्या. बाप्पू तुम्ही थांबा. तुम्ही आता फक्त इथं निवांत बसायचं खुर्चीवर आणि राणीची पूजा कशी होती ते बघायचं. जर मरण आलं ना. बापू, मग तुम्ही असं काय बोलताय सणासुदीचं? बाप्पू असं काय बोलताय तुम्ही? अजून तुम्हाला लय काय काय बघायचंय. आपल्याला कलेक्टर झालेलं बघायचंय, तिने भारी भारी कामं करताना बघायचंय. सणासुदीचं असं बोलतोय तुम्ही? नाही बोलणार परत असं. ये पटकन. हो हो. चला करायची का पूजा? दिप्या, आता पूजा तूच कर बर का. हा दाजी चला. चला चला आलो पूजा. हे घे ताट घेऊन जा.
बाप्पू कशी दिसते राणी आपली? दाजी एक विचारू का? यात काय स्कॅम नाही ना व? म्हणजे सरकारने आता राणी दिल्या पण परत काय मागणार नाहीत ना राणीच्या बदल्यात? मागच्या वेळी कसं दिदीची खुर्ची मागितली होती. आप्या, ए आप्या, आप्या उठ. अगं उठ. हे बघ मी बाहेर जाऊन फिरून आलो. काय म्हणलं तुम्ही? अगं इथंच अंगणात 2 फेऱ्या मारल्या. हळी शपथ बापू खरंच? मी नको म्हणलं होतं तरी बी ऐकतच नाहीत बघ. ठीक आहे. अगं सुषमा मला चालावंसं वाटलं मी जाऊन आलो, त्यात काय एवढं. बापू तुम्हाला चालताना दम लागला नाही ना व? नाही हे बघ ठणठणीत आहे मी. हा आता बघा कसं ठणठणीत बरं होताय तुम्ही. हा तेच म्हणतोय मी आप्या. हे बघ 4-5 दिवसात मला बरं वाटत. मग तू राणी घेऊन काम करायची काय बी गरज नाही. 1 मिनिट हा विषय आहे का बापू? 1 मिनिट, जे ठरलंय ते ठरलंय आता. आपे अगं ऐकून तरी घे, काय म्हणतात ते ऐक तरी. ठरलंय ना, एकदा सांगितलं ना, आता परत परत तोच कायच विषय. अगं ऐक तरी. हे बघ पैशाची पण काय अडचण नाही. मी सुनंदा अक्काला सांगून ठेवले. अहो मी तेच म्हणतेय, कशाला घ्यायचे दुसऱ्यांकडनं पैसे? हाँ बापू हम अपने कंधों पर खुद जबाबदारी पेल सकते हैं. मग अरे तसं नाही रे दीप्या. मग कसं आहे बापू, तुम्हाला फक्त आराम करायचा आहे. मम्मी आजवर सगळं दुखणं असं अंगावर काढले ना, म्हणून ही वेळ आल्या. हा पण बापू तुम्ही फक्त आराम करायचं ठरले हे. बापू तुम्ही एकदम चिल मारा हो, खाऊन पिऊन निवांत राहा, टेन्शन घेऊ नका. आणि पहिल्यापासून बघत आल्या बापूंनी एकदाही सुट्टी घेतली नाही. बापू आता तुम्ही सुट्टीवर आहात म्हणजे सुट्टीवर जाता. अगं पण आपे तिकडे तुझ्या घरी. मम्मी मी काल रात्री अर्जुनशी बोलली की ग, अगं ठरलंय आमचं. हा दाजी ओके म्हणलेत ना, मग संपला विषय, लोडच नाही काय. अगं तसं नाही आपे, बाकीची माणसं आहेत त्यांना विचारायला पाहिजे. अर्जुन घरच्यांशी बोलणार आहे आणि आमचं ठरलंय. बापू तुम्ही फक्त आराम करताय, हे ठरलंय म्हणजे ठरलंय आता. बरं ठीक आहे बाई. बापू तुम्ही मस्त बसून खावा, आणि तुम्हाला जर काय खाऊ वाटलं बिंदास मम्मीला सांगा, ती देईल तुम्हाला करून. खरंच की बापू तुम्ही सांगा तुम्हाला काय खावंसं वाटतंय. बापू तुम्हाला कोथमिरीच्या वाड्या खाऊ वाटते का नाही? अहो मला माहित आहे तुमच्या आवडीनिवडी माहित आहेत मला. पुढंच करे त्यांना इथे तेलगट खायला नाही लावलं, तू कोथमिरीच्या वड्या खाऊ घालतोयस व्हय? बरं बरं करते वड्या. दीपे तुला खायच्यात ना? घ्या बरं चला मी आवरते, मला अजून प्रॅक्टिस बी करायची. दीपे उठ चल. आप्या लायसनची परीक्षा कधी आहे तुझी? आजच आहे. बर बर कर कर प्रॅक्टिस कर. आप्या अगं 18 वर्षाची झाली सर राणी शिकली होतीस. वाटलंच नव्हतं ग त्याचा असा उपयोग होईल कधी. हो बापू पण त्याचा असा उपयोग होतो ही भारीच गोष्ट आहे ना. काय बोला गे, मुद्द्याच बोलतो, तर वेळ कमी आहे माझ्याकडे. आमच्या आईने अप्लाय केले लायसन्स साठी. बर तुम्ही जरा लक्ष घाला, लायसन काढून ठेवा. ते टेस्ट ड्राईव्ह होईल तेव्हा होईल. लायसन काढून ठेवा आणि टेस्ट ड्राईव्ह झाली की देऊन टाका. ते कोल्ड्रिंक नाही आला अजून? येईल ना, काम होईल ना. असं कसं होणार काम? एवढं सोपं आहे ते? आता पाटील साहेब तुमच्यासाठी काय अवघड आहे? असं असतं तर मग कशाला करून टाका, होईल तुमच्या याने. आता डिपार्टमेंटचीच माणसं नियम मोडायला सांगायला लागली म्हणजे कसं होणार? हा साहेब ठीक आहे, तुमचं कोल्ड ड्रिंक आणि हा गरम गरम फरसाना तुमच्यासाठी. पाटील साहेब नियम मोडायला तुम्हाला एकट्याला कुठे सांगता येईल? नाव काय मिसेसचं? अपूर्णा सुरेश माने. ठीक आहे, त्यांना वेळ त्याला सांगा. सांगतो ना. आणि पाटील साहेब ते नियम मोडल्याचं तिला सांगू नका फक्त. ओके ठीक आहे, येतो मी. ताई मी काय म्हणलं तुम्हाला, काम होणार म्हणजे होणार.
अरे आधी नाही कशाला म्हणतात मला तेच कळत नाही यांचं. अहो, सगळीच माणसं आपल्यासारखी साधी असतात होय. हा? येऊ का सब इन्स्पेक्टर साहेब? सुजा ये की. चिंचुके मस्तपैकी कडक चहा पिऊन या. साहेबांकडे माझं काम आहे. बोल सुजा. अर्ज्या, आता एक माणूस बाहेर गेला, त्याच्या हातात कसली पिशवी होती रे? पिशवी? मला काय माहित, आपण कशाला लोकांची पिशवी बघतोय. काय बोलतो? अरे अर्ज्या, मला वाटतं त्या पिशवीत पैसे होते, पैसे. चल त्याला पकडू जाऊ. अर्ज्या, तुझं प्रमोशन. साहेब चला, उठा, चला. ए सुजा यार, काय नाटके करतोय? काय झालंय? अर्ज्या, नाटक मी नाही, नाटक तू करतोय. अप्पीचं काय झालं? मी बोललो नाही अजून. मग कधी बोलणार आहे बाबा? आमच्याकडनं तर सगळं घेऊन गेला. सुजया, बापूंना बरं होऊन 2 दिवस झालेत फक्त. हा, तर होऊ दे की, कवर होऊ दे त्यांना. आहेत ना जिवंत? बोलतो म्हणलं ना, जा. अर्ज्या, अप्पीचा मॅडमला फोन नाही गेला ना, नाही तर मला बोलावं लागेल. धमकी कोणाला देतो तू? तुला? अय सुजय, आधीच कदमांना पैशावनी बोलून माझ्या डोक्यात गेलास तू. परत ती चुकी करू नकोस. परत डोक्यात जाऊ नको माझ्या. आता ह्या वेळेला मागचा पुढचा विचार करणार नाही. बर. अर्ज काय झालं? मागचा पुढचा विचार करणार नाही म्हटलं ना, पण तू विचारात पडला की. ए सुच्या, अर्ज्या, काय चाललंय? कशाला अडवायतोयस? अगं तिथे इथं फक्त मी आडवा आलोय. तुला माहितीये का, गाय, म्हस, रेडकू, उंदीर, मांजर, कुत्री सगळं अडवायचंय. आणि या चकुलीसारखी बारकी पोरबी अडवायची. मग काय करणार आहे? दादा, तिची लायसन्सची टेस्ट तर होऊ द्या आधी. अहो मॅडम, लायसन्सची टेस्ट होईल हो, पण ह्याचं काय करायचं आता आपण? छकुले, अगं बरोबरच आहे त्याचं. बरोबर आहे ना? मग चला माग जावा परत. हा, ओ ताई, भैरवनाथचं मंदिर कुठं आहे? अहो ती कदमाची वस्ती कुठं आहे? भांग. ओ ताई, अहो ती पोलीस स्टेशन कुठं आहे गावचं? अहो पोलीस स्टेशन कुठं आहे? जाऊ दे. येऊ दे. हो. तिप्या तुझं काय चाललंय? अगं दिदे, आपल्याकडे लोक काय विचारतील ना, याचा काय भरोसा नाही बघ. ए दादा, तिला चालवू दे की. अगं चकुले चालवून दे की, माझं काय म्हणणं नाही ग. आता समजा ही खरोखर चालवायला लागली आणि जाता जाता कुणीला प्रश्न केला, झालं का जेवण, मग काय सांगशील? मग लक्ष नाही द्यायचं त्याच्याकडं. अंगाची. ए, मी तर तासभर झालं सिग्नल म्हणून थांबल्या आणि तुमचं काय चाललंय? चला मागवा. परत. सरकार, आता आपलं राज्य फक्त आसगाववर नाही, अख्ख्या मतदारसंघावर असणार. असलंच पाहिजेत. अरे तिकीट मिळवणं लय मोठी गोष्ट होती. हा, ती तर झाली सरकार. आता लागलीच पुढच्या तयारीला लागलं पाहिजेत. हा सरकार, आजच कार्यकर्त्यांना सांगून गावातून एक रॅली काढू. नाही ती तर कराच, पण सगळ्यात महत्वाचं बंटी, बोला ना सरकार. ऐक, आपल्या मतदारसंघात कंची गावं येतात. कुठं कुठं प्रचार करावा लागेल, कुठं कुठं पैसे वाटावे लागतात, याचा सगळा नीट विचार करून ठेवा. आणि ती अप्पी, तिचा फक्त वापर करून घ्यायचा पाहिजे तसं. फोटो पाठवले तुम्ही, पण काहीतरी घोळ झाला वाटतंय. कसले फोटो? अर्जाचे. अरे तो खुळा आहे का? त्याला नुसते फोटो दाखवले तर दुसऱ्याच दिवशी तिने मॅडमला फोन केलाय की सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. अर्जा फोटोमुळे एका दिवसात काम करू शकतो, तर विचार कर त्याच्याकडून आपल्याला पुढे काय काय करून घेता येईल.
दिप्या बापू काय का आप्या? अहो काय नाही बसा की तुम्ही बस सावकाश. काय नाही सुजय भाऊजींचा फोन आलता आपल्याला सगळ्यांना जेवायला बोलवलंय घरी. हे घ्या तुमची जेवणारीची गोळी. बघा दीदी मला पण भूक लागल्या. खाऊन ग. माहिती नाही ग घरी जेवायला आहे म्हणलेत फक्त. पण गेलंच पाहिजे का? आता बोलवलंय तर जाऊयात की. अहो तुम्हाला काही कळतं का? अगं त्याला काय ग सुषमा? पण जायचं कसं? अरे राणीने जाऊ की. हे आता बरं झालंय. कुठं जायचं म्हटलं की राणीनच जायचं. मग काय करायचं जाऊया ना. अगं त्या घरी जायचं म्हणजे ना मला भीतीच वाटते बघ. अगं कसली भीती वाटते मम्मी. अगं धाकधूक होते ग. ती माणसं कधी काय बोलतील त्याचा काही नेम नाही. काय नाही होणार चला जाऊया. हा बापू. हो मम्मी जायचं आणि जीवन लगेच मागायचं आहे का नाही तिथे. मग काय तर बापू जाऊया ना. होय जाऊयात. आलेच मी. होय हो. गोळ्या घेतल्यात ना तुमच्या? हा घेतले की. सुषमा मला जरा आता चिंता वाटायला लागली बघ. पाव अगं आपल्याला तिच्या घरी पाठवलं पाहिजे की. आता कसं अगदी माझ्या मनातलं बोललं. त्यांच्या घरातल्यांची पण तशीच इच्छा आहे ना. आता आपण जेवायला गेलतो तेव्हा अगदी सरळ सरळ नाही पण त्यांच्या म्हणण्याचा उद्देश तसाच होता बघ. आपल्या आप्पीला शब्दात पकडलं बघ त्यांनी. नाहीतर काय. पण आता मला एक कळ ना तिला सांगणार कोण? तुम्हीच सांगा तुमचं ऐकल ती. मी सांगितलं तरी ती ऐकल का माझं? तरी बी सांगा. आता कुठे सगळं मार्गाला लागतंय. मला पण तीच भीती वाटते बघ. आणि त्या प्रचाराला त्यांना कशाला पाहिजे आपली आप्पी? अगं आपल्या आप्पीला ओळखतेच सगळी आणि सगळ्यांचा विश्वास आहे आप्पीवर. तर आजवर काय आपल्या पोरीला कमी त्रास दिला नाही त्यांनी. असं ठीक आहे. ती कशी का वागणार आपल्याशी. आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही बघ. तुमचं हे असं असतंय. तुमचा ह्यो चांगुलपणा केवढ्यात पडला बघितलं ना तुम्ही. मरणाच्या दारात परत आलाय तुम्ही. अगं पण काय झालं का मला? आहे ना व्यवस्थित. ती काय नाही. इथून पुढे असली कामं अजिबात करायची नाही आणि स्वतःची नीट काळजी घ्यायची. बरं ठीक आहे घेतो काळजी. आप्या काय ग काय झालं? पाणी पाहिजे. थांब. सावकाश. अजून देऊ का? बापू उद्या रिझल्ट आहे हो. अगं उद्या आहे ना रिझल्ट. मग आता कशाला काळजी करायची? आणि रिझल्ट आहे परीक्षा नाही. तुम्ही नाही झोपलात? नाही नाही तू झोप. बरी आहे इकडे झोप. सुषमा पडल्या पडल्या डोळा लागला बघ पुरीचा. दमती माझी पोरगी. अहो तीच तर. ती सौतम काही राणी चालवायचं सोडणार नाही आणि त्यात तो प्रचार तिचा अभ्यास. झोपते का नाही कोणाला ठाऊक. नाही नाही मी उद्याच बोलतो राणीबद्दल तिच्याशी. होय बघता बघता पोरं मोठी होतात नाही.